भगवन तुझ्या चरणी कलिंग देशाचा राजा रुद्रतेज लाख लाख प्रणाम करतोय। भगवन ज्या अज्ञानरूपी सागरात आमचा जन्म झाला, जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर सारून सूर्यासारखा तेजोमय प्रकाश आमच्या जीवनात जर कोणी दिला असेल तर ती म्हणजे माझी गुरुमाऊली होय। प्रथम स्थानी पूजले मातृदेवतेशी, तृतीय स्थानी पूजले पितृदेवतेशी, तृतीय स्थानी पूजले गुरुदेवतेशी आणि चतुर्थ स्थानी पूजले भगवंताशी। असा माझा भगवंत जर कोण असेल तर तो शिव पार्वती परमेश्वर। ओम नमः शिवाय।
तुम्हाला निवडून दिली तिथं तुम्ही सुखाने राहा आणि ज्या जागेवर आम्हाला राजा म्हणून घोषित केलं त्या जागेवर आम्ही समाधानाने राहू. माझ्या शक्तीचा आणि माझ्या बुद्धीचा अहंकाराचा गर्वाचा जर का माणूस आहे तर अहंकाराचं पाड हे नेहमी खाली झुकलं असतं. तुमची ताकद आणि मान ती शोधत करण्यासाठी पिसल्याप्रमाणे तर खावल्याला खापण सांग्या कशाला.
राजन अरे नव्यानं संकट नाही जो यक्षरूपी सर्व या तुझ्या राज्याच्या ठिकाणी आला त्याला थैमान घालण्याचं कर्तव्य केलं तुझा तिचा संघर्ष झाला अर्थातच पण त्या संघर्षातून तो जो पलायन करून गेला ना तो राजन स्वस्त नाही बसलाय या तुझ्या राज्याच्या ठिकाणी अरे जय जय शिवभक्त आहे या साऱ्या शिवभक्ताला आज छळण्यासाठी तत्पर झालाय भक्तिमार्ग बंद होतोय आणि म्हणून राजन तुझ्यामुळे मला धाव घ्यावी लागली म्हणजे जातीवंत सर्प हा 12 वर्षाला तरी थंड होतो पण यशाच्या मस्तकात आम्ही त्याचा अपमान करून त्याची चिता पेटली तो माझ्या जनतेची होळी पेटविल्याशिवाय कधी स्वस्त बसणार नव्हे अग्नीची खिडकी जर का प्रज्वलित झाली असेल तर वरवा पेटण्यापूर्वी निघवायला हवे संसर्गजन्य रोग जर झाला असेल तर रोग अनेकात पसरण्यापूर्वी त्याच्यावर योग्य तो वैद्य तो विचार करायला हवे त्याची हे साध्य करून चालत नाही मी आपल्याला शब्द देतोय सगळ्यांनी सगळ्यांच्या दुसऱ्यासाठी आणि बरेच दुसऱ्यासाठी परमेश्वराच्या नामस्मरणात सदैव राहावे आणि म्हणूनच आज या राज्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी हा उचलत्या पावलं राजभक्ता येतोय खरा पण परमेश्वरा पुन्हा नेमकं काय घडते या लोकांच्या बाबतीत हे दृश्य अदृश्य रूपाळ भगवंताचं मला सुद्धा माहित पण देवा तुझं गोड नामस्मरण करत करत तुझं नामस्मरण करणं हेच माझ्यासाठी उचित याच्यासाठी देवा तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्यावर सदैव माझ्यावर
Thank you.